राम राम मंडळी, कसे आहात? शुभ प्रभात. प्रिन्सेस आर्य चॅनल तुम्ही प्रवीण सर्वांचं स्वागत करत आहे. तो स्कूलमध्ये पिझ्झा बनवला, प्लेट घेऊन हा चिप्स लावले. शेप्स लावले म्हणजे कसले शेप्स लावले? आ, काय दिलं काय मॅडमनी? हा. काय करायचं असतं बाहेर? तुला काय दिलंय? तुझं दाखव, काय काय दिलं का तुला आज बक्षीस वगैरे? काय हातावर काय दिली तुझ्या? दिसायला आले इथनं. बघू हातावर, बघू बघू हातावर. अरे बाप रे, स्टार दिले रे भया. भया जिंकलाय वाटतं आज. इकडे बघू ह्या हातावर. अरे ह्या हातावर पण हर्ट दिले की रे भया. आज काय केलं तू भारी? दोघांनी काय काय केलं आज? काय केलं तर तू? होमवर्क केलं होय. बघ मग, काल आपण होमवर्क व्यवस्थित केला ना, म्हणून दिलाय मॅडमने. दिला का? हा, मग तू काल होमवर्क केला ना माझ्यासोबत. दीदीनं केला, तू केला, म्हणून स्टार लगेच दिला तिने. कळलं का? असं हां हां, मग ते होमवर्क करायचं असतं ना, मग तेच सांगतोय तुला. काल मग तू काल केला. मोठं होतंय. 3-4च गोष्टी करायच्या का तेवढ्या? जेवण व्यवस्थित करायचं. जेवण पप्पा मम्मीने दिलं का लगेच खायचं. आणि त्याच्यानंतर होमवर्क एक करायचा. कळलं? एवढंच करायचं असते, दुसरं काय नाही. खेळायचं पण. हो. मग बाया काय काय झालं? मग कोण कोण आलं तू स्कूलमध्ये तुझ्या? अजून कोण आलं काय स्कूलला? तुला स्टार कोण दिला? मॅमने दिला का बरं दिला स्टार? होमवर्क केल्यावर. मग तुझं फ्रेंड कोण कोण आलं? कोण? प्रज्ञेश आलता काय? बर. अजून कोण आलतं? कोणता फ्रेंड आलता अजून? कोण? हां हां हां, दुसरा फ्रेंड कोण नाही का? ते आला होता. प्रज्ञेश एक आलता आणि अजून कोण आलता? माहित नाही. मग मॅडम तर आलती का? टीचर आलती का? आलती. कसले कसले? धनुषा मॅमचं नाव आहे तुझ्या? बरं बरं. नवऱ्या भैया आज आमचा जिंकला आहे का नाही भैया? कारण भैयाला स्टार दिला, हर्ट दिला मॅमनी, आणि दीदीला पण दिला. अरे तू मोठी आहे आता, ते छोट्या मुलांना देते ती. आता भैया छोटा आहे आपलं. काय? आरुष तुला आणून तेव्हा देत होती ना? हो. अरे फुटल ना, फुटल की बाबू. या लवकर. शिकवतो की दीदी, बघ कशी काढते. बिना शिकवता काढते. करणार आहे आता. हे बेसनचं पीठ आहे लाडवासाठी. त्यामध्ये तूप थोडं घालून आपण भाजून घेतलं होतं. आणि बघा साखर वगैरे मिक्स कशी करायची आता हे मी तुम्हाला दाखवते. यामध्ये तुम्ही साखरेची पावडर टाकायची आहे आणि सोबत फक्त वरून थोडं थोडं तूप टाकायचं आहे. आणि ग्राइंडर चालू करूया. मी यामध्ये साखरेची पावडर टाकलेली आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि वरून थोडंसं तूप घालायचं आहे आपण यामध्ये. तुम्हाला मी दाखवते बघा हाताने करून. अशा टाईपमध्ये झालेलं आहे आपल्या आता. छान अशी कणिक मळण्यासारखं झालेलं आहे आपल्याला. सो आपण ग्राइंडर बंद करून तर लाडू वळवायचे तिचे. आणि बघा हे स्पॅच्युलाच्या साहाय्यानं मी जे पीठ होतं आपल्या लाडवाचं ते बाहेर काढलेलं आहे. आता यामध्ये मी बाजरीच्या भाकरीचे पीठ मळणार आहे आणि धुवायची काही गरज नाही आहे. यामध्ये पण चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे. माझा साधारण एक मोठा चमचा मी टाकलेला आहे. हा छोटा आकाराचा टेबलस्पून आहे.
सो बघा हे अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि छान पद्धतीने हे मळलं जातं. मंडळी कसे आहात? तर मंडळी संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत 8 साडेआठ पण वाजले असतील. मी काही बघितलेलं नाही मंडळी. तर मंडळी अशा पद्धतीनं 8चं टायमिंग झालेलं आहे असं समजा मंडळी. अंधार पण पडलेला आहे, बघू शकता मंडळी मागं अंधार पडलेला आहे. तर किचनमधून आवाज यायला लागलेला आहे मंडळी काय तर तळण्याचा. तर आपण बघूया की किचनमध्ये प्रियाने काय काय बनवायला सुरुवात केलेली आहे. तर संध्याकाळचं जेवण भजी. बाप रे, काय आहे ते थोडा बटाटा उरला होता भजीसाठी केलेला, ओके, म्हणजे मग ते पण चिप्स सारखं होतंय. तो तर मंडळी इकडे बघू शकता आपले गरमागरम हे बटाटा भजी आहे बटाटा भजी आहेत. आणि हे मिरची भजी आहे. कुठं आहेत मिरची भजी? हे मिरची भजी आहे. ओके, मिरची भजी पण आहेत. आता हे भैयासाठी केलेले आहेत थोडे, आणि बाकीचे जे आहेत ते मिरची भजी मला केलेले आहेत, कारण मला मिरची भजी मंडळी खूपच आवडतात. हे एवढं पांढरं कसं काय झालं? बटाटा बटाट्यामध्ये दोन फरक असतात. एक चिप्सचा बटाटा असतो आणि एक हे वेगळा असतो. हा छान चिप्सचा बटाटा आहे, याने आपण फ्रेंच फ्राईज वगैरे बनवू शकतो. हे बघा चिप्स बघा किती पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत झालेले आहेत, अगदी विकतसारखे झालेले आहेत. आणि मग मला एक सांग, आता आम्ही भजी खाणार आहे, तू काय खाणार आहे? तुला काय केलेलं आहे? मी थोडं भात आणि भाजी खाणार आहे भात आणि भाजी खाणार आहे, आणि थोडंसं चपाती आहे. हे बघू शकता चिप्स कसे झालेले आहेत, तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता खडखडीत झालेले आहेत. तर मंडळी हे बघू शकता चिप्स जे आहेत ते असे झालेले आहेत, तर एकदम खडखडीत झालेले आहेत, एकदम कुरकुरीत. तर मंडळी तुम्हाला खाऊन पण दाखवतो मी. तर मंडळी मी आता खाऊन बघत आहे. एक नंबर मंडळी झालेला आहे, खूपच छान झालेला आहे, एकदम कुरकुरीत आणि दुकानसारखं लागतंय. फक्त त्याच्यावरती फ्लेवर जे असतो ना तो टाकायचा राहिलेला आहे, म्हणजे चटपटीत जे टाकतात ना ते. मंडळी आता मी भजी पण खाणार आहे. तर भजी जो आहे तो सगळ्यात जास्त जो आहे तो मला हा आवडतो, म्हणजे मिरची भजी. तर मंडळी बघू शकता मी एक मिरची भजी आणलेला आहे. मिरची मंडळी तुम्हाला मिरची दिसत असेल, बघू शकता. तर मिरची भजी जे आहे ते जास्त खाऊन चालत नाहीत, तर म्हणून प्रियाला म्हणले की 4 ते 5 फक्त मिरची भजी मंडळी करायला. तर आता प्रियाने केलेलं आहे, तर मी आता खाऊन दाखवतो मंडळी. खूपच एकदम छान केलेलं आहे, एकदम जे बाहेरचं गाड्यावर मिळतं ना त्याच्यापेक्षा भारी लागतोय मंडळी तुम्हाला. एकच नंबर मंडळी भजी झालेले आहेत. तर बघू शकता मिरची दिसत आहे, तर मिरची तर एकदम चटचटीत आणि एकदम तिखट आहे. तर मंडळी आता मी खायला सुरुवात केलेली आहे, तर सगळं ट्राय करत आहे मंडळी. वाजते की पण दाखवते बघा आता आवाज आहे का? कुरकुरीत झाले, कुरकुरीत झाले. बघितलं आम्ही आत्ताच खाऊन. तर मंडळी बघू शकता मी आता सगळं घेतलेलं आहे खायला, म्हणजे की चिप्स जे केलेले आहेत ते पण घेतलेलं आहे, भजी पण घेतलेलं आहे, मिरची भजी पण घेतलेलं आहे, बटाटा भजी पण घेतलेलं आहे. तर मंडळी आता मी खायला सुरुवात केलेली आहे. एकदम तिखट लागायला आलेलं आहे आणि भजी एकदम भारी झालेले आहेत, कुरकुरीत एकदम चटपटीत. तर मंडळी बघू शकता चिप्स पण मी आता ट्राय करत आहे. तर चिप्स पण एकदम भारी झालेले आहे, कुरकुरीत जशी दुकानमध्ये लागते तसंच लागत आहे. तर मंडळी बघू शकता मी पूर्ण संपवलेलं आहे. इकडे बघू शकता मंडळी आमची आरवी कंटाळून झोपलेली आहे. उद्या भेटूया मंडळी, आता बाय बाय.